विधान परिषद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, आपण थेट जाऊयात। विरोध केला म्हणजे जेव्हा काही गोष्टी लोकांच्या बाजूच्या मांडायच्या त्यावेळेस लोकांच्या बाजूने त्यांनी सरकारला विरोध केला, सातत्याने प्रश्नही विचारले आणि पण केवळ राजकारणासाठी नाही तर जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी विरोध केला। आणि म्हणून विरोध हा केवळ विरोधासाठी असता कामा नये, त्याला देखील विरोधी पक्ष नेता म्हणून अंबादास दानवे हे जागलेले आहेत। त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमी मांडलेले आहेत, शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर नोकरशाहीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना देखील इथं वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे। आणि एक जेव्हा प्रसंग आले त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षनेता काय आहे हे देखील दाखवण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून त्यांनी कधी कधी अतिशय संघर्षही केला, इथे सभागृहामध्ये आंदोलनही केलं, त्यांना त्यावेळेस निलंबित देखील व्हावं लागलं। आणि म्हणून निलंबनाची पाळी आली तरी त्यांनी काय तर ते ठीक आहे, अनेक लोक आम्ही खालच्या सभागृहामध्ये होतो त्यावेळेस अनेक वेळा निलंबित झालेलो आहे। त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर आपल्याला निलंबनाची काही पर्वा नसते। आणि म्हणून सरकार चांगलं काम करतं तेव्हा विरोधी पक्ष नेत्यांवर त्यावेळेस काय बोलावं काय करावं असा एक प्रश्नही पडतो। परंतु आता मी एवढंच सांगतो, अंबादास दानवे यांनी चांगलं काम केलेलं आहे, विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे। आता महायुती म्हणून आम्ही गेले 2.5 वर्ष आणि आता दुसरी इनिंग देखील सुरू झालेली आहे। एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची आम्ही सांगड घालतोय आणि त्यामुळे विरोधी पक्षाला देखील विश्वासात घेऊन काम करण्याची जी काही सरकारची भूमिका आहे ती आम्ही पार पडतोय। आणि तरीसुद्धा मजबूत सरकार, लँडस्लाईड मॅन्डेट असलेलं सरकार, बहुमताचं सरकार असताना अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षाची छाप पाडलेली आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। खरं म्हणजे मोठमोठे नेते त्यांची नावं घेता येतील, या विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीत बसून गेलेत। त्यामध्ये उत्तमराव पाटील असतील, ग.प्र. प्रधान असतील, दादासाहेब गवई असतील, प्रमोद नवलकर असतील, अण्णा डांगे असतील, शरद पवार साहेब देखील, नितीन गडकरी साहेब, विनोद तावडे, कितीतरी नावं आपल्याला घेता येतील। प्रवीण दरेकर पण होते, आता ते इकडे आहे त्यामुळे लक्षात येत नाही। प्रसादला नाव घेतलं की मग त्यांचं नाव लक्षात येतं। आणि म्हणून या नेत्यांनी देखील या खुर्चीचा सन्मान वाढवलेला आहे आणि म्हणून विरोधी पक्षनेता म्हणून त्या ठिकाणी त्यांनी अंबादासजींनी देखील भर घातलेली आहे नक्कीच असं मी म्हणेन। आणि जेव्हा जेव्हा अन्याय होत होता त्याला न्याय देण्याचं काम, अन्यायाला वाचा फोडण्याचं काम, सरकारकडून न्याय मिळवून घेण्याची हातोटी जी आहे ही त्यांची आपण पाहिलेली आहे। खरं म्हणजे सहकार्याला निरोप देता येतो, परंतु एक आपण शेवटी निरोप समारंभ जो आहे हा कोणालाही अवघडच असतो, कारण शेवटी